हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. गेव्हांडे गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द पाळत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू केल्या. आंदोलनाच्या दिवशीच आंदोलकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून आंदोलन मागे घ्या, तुमचा प्रश्न 2 दिवसात मार्गी लावतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानुसार त्यांनी तात्काळ बैठक बोलावून प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. आमदार सुनील शेळके यांनी गेव्हांडे ग्रामस्थांसह पुणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांनी बैठक घेऊन स्मशानभूमीसाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत 3x2चा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून 1 महिन्याच्या आत आवश्यक मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. गेव्हांडे गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. आंदोलनानंतर आमदार सुनील शेळके यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे. या बैठकीत गेव्हांडे गावासह मावळ तालुक्यातील वनहद्दीतील विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा, तीर्थक्षेत्रांचा विकास, पाण्याच्या टाक्यांसाठी जागा उपलब्ध करणं, प्रमुख रस्ते व प्रलंबित वीज वाहिन्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी आंदोलन केलंय आणि आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवत तातडीने प्रशासन हलवलं. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला गेव्हांडे स्मशानभूमीचा प्रश्न आता निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव, दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.